नमस्कार मित्रांनो, आजची रेसिपी आहे कोळंबीची. सर्वप्रथम मी कोळंबी घेतली, त्यातली घाण काढून घेतली. वरून एक कट मारून त्यातली सर्व कोळंबीमधून घाण काढून स्वच्छ केलेली. त्यानंतर त्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यासाठी लागणारे मी साहित्य सांगते तुम्हाला. आधी 1-2 कांदे मीडियम आकाराचे, थोडं खोबरं आणि 2 टमाटर घेतले मी कट करून, कोळंबी, धने पावडर, हळदी पावडर, मिरची पावडर, काळा मसाला आणि थोडा गरम मसाला घेतलेला. त्यानंतर सर्वप्रथम मी जे पण कच्चे मसाले आहे माझे, जसं खोबरं, कांदा, ते सर्व फ्राय करून घेतलं. खोबऱ्यामध्ये मी 1 मिरची, त्यानंतर थोडे लसूण, 10 ते 15 लसूणच्या कळ्या, जिरं आणि थोडं आलं टाकलेलं आहे. 1 इंच आल्याचा तुकडा त्याच्यामध्ये घेतलेला आहे मी. हे सर्व साहित्य मी छान खरपूस ब्राऊन रंगामध्ये भाजून घेतलं. त्यानंतर कांदाही सेम मी भाजून घेतला तव्यावर थोडं ऑइल टाकून, आणि सर्व साहित्य मी ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. 1 ते 2 टमाटर जे कट केले ते त्यालासुद्धा मी छान बारीक करून घेतलेलं. बारीक करून हे तिन्ही साहित्यामध्ये बघा, हे आहे कांदा, 1 टोमॅटो आणि आपलं खोबरं, ज्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची, जिरं हे सगळं बारीक केलेलं आहे. 2 ते 3 तेजपत्ता घेतलेला आहे. तेजपत्ताने थोडी टेस्ट छान येते. कढईमध्ये थोडं ऑइल टाकलेलं मी, त्यामध्ये 3 तेजपत्ता मी गरम केलेला. पण तेजपत्ता थोडा ब्लॅकिश रेड ब्लॅक होणार तोपर्यंत तो भाजू द्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा मी फ्राय केलेला. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं ॲड करायचं. खोबरं पण साधारणतः ब्राऊन होऊ द्यायचं. दोन्ही एकत्र ब्राऊन झाल्यानंतरच आपण मध्यम आचेवर गॅस ठेवून हे छान फ्राय करून नंतर टमाटर टाकायचं, प्युरी टमाट्याची. त्यानंतर त्यामध्ये जेवढे पण मसाले आपण काढून ठेवले होते ते सर्व मसाले त्यामध्ये ॲड केलेले, आणि छान मसाल्यातून तेल बाहेर म्हणजे तेल सोडेपर्यंत ते छान परतून घ्यायचे. जोपर्यंत मसाल्यामधून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत ते फ्राय करायचे, कारण त्यामुळं जसं आता म्हणजे तेल तिखट जास्त प्रमाण लागते ते तसं लागणार नाही. त्यानंतर मी जे 2 ते 3 चिंच भिजू टाकली होती त्याचं पाणी टाकलेलं आहे, हे चिंचीचं. त्यानंतर सोडे मिक्स करून छान परतून घेतले. गॅसची थोडी फ्लेम कमी ठेवली आणि साईडनं मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं होतं. गरम पाणी टाकून बॉईल केलेलं. फायनली माझी रेसिपी बघा अशी झालेली आहे. सोड्याची भाजी रेडी. टेस्ट खूप छान येते. सिंपल साध्या पद्धतीने मी ही केलेली आहे. बघू शकता तुम्ही, घरगुती घरच्याच मसाल्यानी ही रेसिपी मी बनवलेली आहे. फायनल डिश.